मोटिवेशनल सेशन्स आणि 1000 कार्यक्रम हा एवढासा अनुभव घेऊन मी तुमच्या समोर येतो की जे मला कळलं स्टेजवर, की बोलताना नक्की स्टेजवर जाताना काय करायचं असतं, की त्याच्याने काय होतं, आपली अवस्था अत्यंत वाईट का होते, किंवा स्टेज फिअर जो आहे प्रत्येक माणसाला, पहिल्यांदा आपण त्याच्याविषयी बोलू. जर स्टेजवर जाताना तुमच्या छातीत धडधड होत असेल, जर तुमचा घसा कोरडा पडत असेल, जर तुमचे हातपाय लटपट कापत असतील, जर तुम्हाला स्टेजची प्रचंड भीती वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एकदम नॉर्मल आहात, एकदम ओके आहात. कारण भारतातील जवळजवळ 75% लोकांना हा फोबिया आहे स्टेजचा. सुरुवातीला मलाही हा फोबिया होता, याला ग्लासोफोबिया म्हणतात. म्हणजे स्टेजची भीती वाटणे एकदम नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल. आणि त्यामुळे हे जशी ही भीती वाटत असते तशी ही भीती जाऊ पण शकते. त्याच्यावर थोडासा प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे, मग ही स्टेजची भीती जाऊ शकते. म्हणजे तसे आपण 75% लोकांमध्ये येतो ज्यांना स्टेजची भीती वाटते. 4 पैकी 3 लोकांना स्टेजची भीती वाटते. ओके. आणि ही भीती घालवता येऊ शकते, म्हणजे जाऊ शकते. पूर्वी असं म्हणणं होतं की वक्ते हे जन्माला येतात, वक्ते तयार करता येत नाहीत, वक्ते जन्माला येतात. परंतु असं काहीच नाहीये, असं बिलकुल नाही. वक्ते तयार करता येतात. माणसाचं मन, बुद्धी, मेंदू ही कोणतीही कला आत्मसात करू शकतं. जर आपण विमान उडवायला शिकवू शकतो, तर स्टेजवर जाऊन बोलायला का शिकता येणार नाही मला सांगा. एकदम सोपी गोष्ट आहे स्टेजवर जाऊन बोलणे. मात्र आपली थोडीशी मानसिक तयारी करावी लागेल, थोडंसं बिंदास्त व्हावं लागेल, आणि मग आपल्याला आपले सगळे मार्ग ओपन असेल. तुमच्या मनात काही, जसं मी बोलत जाईन तसे जसं प्रश्न असेल तसे विचारा. प्रत्येकाला, सर्वांनाच आहे, सर्वांनाच पुन्हा एकदा चंद्रकांतजी आहे, गणेश म्हात्रेजी आहे, आणि मला तर वाटते की या सेशनसाठी आत्तापर्यंत 350 लोक बघतायत. 51 लोकांचे लाईव्ह, 50 लोक बघत आहेत हे सेशन. तर आपण आता पुढे जाऊया की नॉर्मली ग्रेट स्पीकर्स आर इनिशियली बॅड स्पीकर्स. असं इमर्सनचं एक स्टेटमेंट आहे की जेवढे ग्रेट स्पीकर्स होऊन गेले आहेत ते इनिशियली बॅड स्पीकर्स होते. म्हणजे याचा अर्थ आपण बरोबर आहोत, आपण सुरुवात करू शकतो बोलायला कधी पण, आणि प्रत्येकालाच प्रभावी वक्ता होण्याचा मार्ग हा मोकळा आहे. मात्र त्याने मनाशी ठरवलं पाहिजे की मला प्रभावी वक्ता व्हायचं आहे, राईट. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जाताना काय ठेवून जातो की इस्टेट, नाव, कीर्ती, अपयश हे सगळं कशामुळे मिळणार. कारण असं म्हणतात की जाताना जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. आपले बोल, आपले शब्द हेच अनेकांना धीराचे असतील, आणि त्यामुळे लोकांना धीर द्यायला शिकण्यासाठी प्रभावी वक्त्यांची खूप गरज आहे. कारण वक्ता दश सहस्रू असं म्हणतात. म्हणजे ज्याला वक्ता बनायचा तो 10,000तून 1 असतो. आणि सध्या वक्त्यांची फार मोठी कमतरता आहे आपल्या देशामध्ये तरी. कारण चांगले वक्ते आपल्याला शोधून सापडावे लागतात. म्हणजे वक्ते आहेत परंतु प्रभावी वक्ते नाही. जर आपल्याला प्रभावी वक्ता व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हेच आपल्या या सेशनमधून आपण डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. दुसरी गोष्ट आपण ही चर्चा करणार आहोत की ही जी कला आहे संभाषण कौशल्य, याला भाषण कौशल्य म्हणून आपण असं, भाषण म्हणजे काय होतं, एकांनी बोलायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं. संभाषण कौशल्य याचा अर्थ काय, संभाषण याचा अर्थ दोघांमधला संवाद. प्रेक्षक मूकपणे संवाद करतात वक्त्याबरोबर, आणि ते वक्त्याला समजलं पाहिजे बरोबर की प्रेक्षक हे आपल्याशी बोलतात. ते नोडिंग करत असतील, माना डोलत असतील, त्यांच्या आईजमधून समजू शकतं. जो चांगला वक्ता आहे, प्रभावी वक्ता आहे, त्याला करेक्ट ही गोष्ट समजते. आणि त्याच्यामुळे वक्त्यांना शिकवलं जातं की तुम्ही श्रोत्यांच्या जरा डोळ्यात बघत जा, श्रोत्यांच्या समोर बघत जा. इकडे तिकडे बोलून पाहिलं तर तुम्ही प्रभावी वक्ते होणार नाही कधीच. आणि त्यामुळे आपल्याला जर प्रभावी वक्ता व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपली मानसिक तयारी झाली पाहिजे की मला खरोखरच, आणि थोडेसे प्रयत्नांची गरज आहे, बाकी काहीच नाही. संतोष पवारजी नमस्कार. मी तुमच्या चॅनलला नेहमी फॉलो करतो. माथेरानमधून आहेत साहेब, आणि खूप मिलियन फॉलोअर्स आहेत तुमचे. धन्यवाद संतोषजी जॉईन केल्याबद्दल. तर माणूस आणि प्राण्यांमधला जो मूलभूत फरक आहे
तो हा आहे की इतर कोणतेही प्राणी हे संभाषण करू शकतात. म्हणजे आपण कुठल्याही दोन प्राण्यांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन आपण कुत्रे घेऊया, काही ते डिस्कस करताना आपण बघितलं, ते करूच शकत नाही कारण त्यांच्याकडे भाषा नाही आहे. त्यामुळे त्यांना संभाषण कौशल्य येतच नाही. आपल्याला येतं आणि आपल्याला वाटतं की जसं मला बोलता येतं तसं परफेक्ट आहे. परंतु तेच बोलणं, समजा एखाद्या माणसाला एक कॉमन ठिकाणी जो बोलत असेल, त्याच्या मित्रमंडळीत बोलत असेल तर तो बिनधास्त असतो. परंतु त्याला स्टेजवर मात्र झाल्यानंतर त्याला खूप त्रास व्हायला सुरुवात होते की इथे बसून बोलू शकतो, उभं राहून बोल. अनेक लोकांना उभं राहून बोलताना सुद्धा त्रास होतो की उभं राहून नको, बसूनच बोलतोय. तर हे का होतं याची पहिल्यांदा कारणं आपण शोधूया की असं काय होतं की स्टेजवर गेल्यानंतर होतं काय नक्की. तर ह्या गोष्टी पटकन मी 1-2 मिनिटात शेअर करतो की स्टेजवर गेल्यानंतर होतं काय. एक आहे की जेव्हा आपण कोणताही कार्यक्रम बघतो तेव्हा आपल्याला किती इझी वाटतं, कमेंट करणे इझी वाटतं, त्याच्यावर जोक्स करणे सोपं वाटतं. परंतु जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा मात्र सगळं उलटं होतं. याला रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही सगळ्यांसोबत बसलेले असता तेव्हा तुम्ही सगळ्यांमध्ये असता, त्यामुळे तुमच्या मनाला एक मानसिक भीती आधार येतो की माझ्या बरोबर सगळेजण आहेत. पण जेव्हा स्टेजवर जाता तुम्ही सर्वांच्या नजरा हे तुमच्यावर खेळलेल्या असतात आणि स्टेजवर उभं राहणं म्हणजे दुनिया एका बाजूला आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध बाजूला उभे राहता आणि म्हणून त्याचं मानसिक दडपण आपल्यावर येणं साहजिकच आहे आणि ते येतच बऱ्याच जणांच्या. अत्यंत चांगले वक्ते सुद्धा इनिशियली सुरुवातीला कधी कधी गडबडलेले मी बघितले. आणि त्यामुळे पहिली गोष्ट एक की स्टेजवर गेल्यानंतर आपल्याकडे सर्वांच्या नजरा असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या नजरांना फेस करणे थोडं डिफिकल्ट जातं. ह्याला स्टेज फिअर असं आपण म्हणूया. दुसरी गोष्ट की जोपर्यंत आपण श्रोत्यांमध्ये बसलेला असतो तेव्हा आपल्या सोबत सर्व असतात आणि त्यामुळे आपल्या सोबत सर्व असल्यावर आपल्याला भीती वाटणे साहजिकच पॉसिबलच नाही. गेल्यानंतर मात्र आपण एकटे असतो आणि माणसाला एकटेपणाची भीती असते आणि तिथे स्टेजवर गेल्यानंतर त्याला माहिती आहे की मी एकटाच आहे आणि त्यामुळे एकटेपणामुळे तो थोडा घाबरतो. नंबर 2 आणि त्यामुळे विचारसत्र सुरू होतात की मी कशाला आलो, मी बोलेन का, बोललेलं बरोबर असेल का, एखादा शब्द तर चुकणार नाही ना, आणि शब्द चुकला तर मग ह्या सर्वांची आपल्याला टीका सहन करावी लागेल, त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. आपण हे डिसिजन घेतो फायनली की हे सगळं उगाचच करण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं. आणि त्यामुळे सगळे लोक हे चूज करतात की बाबा रे नको, स्टेजवर नको, त्याच्यापेक्षा आपण गप्प राहिलेलं बरं. आणि म्हणून बरेच जण आपल्यातला जो वक्ता आहे तो आपल्यामध्येच दडवून ठेवतात. मला तर वाटतं की तुम्ही सगळेजण हे सेशन बघताय याचा अर्थ असा की तुमच्या आतमध्ये एक वक्ता दडलेला आहे आणि तो वक्ता बाहेर येऊ बघतोय आणि तो वक्ता जर बाहेर यायला बघतोय तर तो वाट शोधतोय आणि ती वाट तुम्हाला अशा पब्लिक स्पीकिंग कोर्सेसमधून किंवा अशा ठिकाणी मिळू शकते. आणि तुम्ही एका राईट गुरुच्या शोधात आहात की आपल्याला कोण असं स्टेजवर भक्कम उभं करेल की जी भीती घालवेल किंवा फोबिया घालवेल, राईट. आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यावरच काम करणार आहोत. पहिली गोष्ट, हे जर कौशल्य आपल्याला विकसित करायचं असेल, कारण कोणतीही कला ही विकसित करावी लागते. उपजत असणे वेगळं, असे फार कमी लोक आहेत ज्यांना उपजत ही कला असते, ते बॉर्न स्पीकर्स असतात. आणि प्रत्येकाने आपल्यामध्ये जो एक्स फॅक्टर आहे किंवा आपल्यामध्ये जे गुण आहे ते ओळखले पाहिजे. याचा अर्थ ते तुम्हाला अशा धडका देऊन सांगते की हे सेशन आहे की याचा अर्थ काय की तुमच्यामध्ये स्पीकर दडलेला आहे, त्याला बाहेर यायचं. मग बोलण्याने आपण का बोलायचं, तर बोलण्याने काय काय मिळतं याच्यावर आपण एक 5 मिनिटं डिस्कस करूया की बोलण्याने काय मिळतं. तोपर्यंत जेवढे लोक मला कमेंट्स करतात त्या कमेंट्स मी बघतोय. सर्वेश तरे, गुड मॉर्निंग. जयेश थोरवे, प्रमोद म्हात्रे FB लाईव्ह साठी शुभेच्छा दिल्यात, खूप धन्यवाद. मुकेश उपाध्ये नमस्कार. संदीप तांडेल नमस्कार तुम्हाला. कवी किरण नमस्कार, तुमचं नवीन गाणं मी बघतोय. संतोषजी पुन्हा एकदा धन्यवाद. परेश भगत, नेहमी नवा विचार, नवीन जोश, प्रयत्नवाद यांचा त्रिवेणी संगम म्हणजे सज्जन सर. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू परेश. राकेश सुतार नमस्कार. संजय अनंत पाटील, संजय दादा खूप छान. जयदीपजी नमस्कार. समर्थ गावड नमस्कार. सर्वेश तरे, आपली कमेंट वाचली, क्या बात आहे. ज्ञानेश्वर घरत साहेब, प्रसन्ना पाटील, संकल्प केळकर, सर्वांना नमस्कार.
सुबोध दर्नेजी खूप खूप धन्यवाद जॉईन केल्याबद्दल. मंगेश लाड स्वागत आहे. मंगेशजी आमचे खूप चांगले सहकारी आहेत सफेद कसे बोलावेचे. आणि सफेद कसे बोलावे मधून आपण जवळजवळ साधारण 300 ते 400 वक्त्यांना आतापर्यंत तयार केलेले आहे. वक्ता असेल आजकालच्या दुनियेत, आपण आफ्टर कोरोना आणि बिफोर कोरोना असं जर घेतलं तर सोशल मीडियाचा जमाना येतोय आणि सगळं काही ऑनलाईन होणार आहे. तर ऑनलाईन होण्यासाठी किंवा कुठेही तुम्हाला बोलण्याची गरज लागणारच आहे, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा. त्यामुळे बोलणे हे अपरिहार्य गोष्ट होऊन बसलेली आहे. त्याच्याही पेक्षा कॅमेरा फेस करणे ही त्याच्याही पेक्षा अपरिहार्य गोष्ट होऊन बसलेली आहे. आणि म्हणून मग आपल्यामध्ये कॅमेरा कॉन्शियसनेस तो एक घालवायची गरज आहे. पहिल्यांदा हा जो ग्लासोफोबिया आहे, म्हणजे स्टेजची भीती आहे, लोकांसमोर बोलण्याची भीती आहे, स्वतःला व्यक्त करण्याची भीती आहे, ती घालवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी मला पहिल्यांदा तुम्हाला हे सांगायचं आहे की बोलण्याने काय फायदे होतात, काय बेनिफिट्स होतात, ते आपण बघूया की बोलण्याने काय बेनिफिट्स होतात. पहिल्यांदा मी 3 बेनिफिट सांगतो, नंतर सगळ्यांच्या कमेंट्स घेतो आणि त्याच्यानंतर उरलेले 2 बेनिफिट सांगतो. पहिली गोष्ट एक की बोलण्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते. मुद्दा सांगतो की तुम्ही ज्यावेळी एक 300 जणांचं सभागृह आहे आणि त्या सभागृहात तुम्ही बसलाय प्रेक्षकांमध्ये, तर तुम्ही प्रेक्षकांमध्ये बसल्यानंतर तुमच्या बाजूच्या खुर्चीला जो माणूस बसलाय त्यांची ओळख होईल, तुमच्या या बाजूला बसलाय त्यांची ओळख होईल. जास्तीत जास्त पूर्ण 3 तासाचं सेशन तुम्ही ऐकल्यानंतर, कार्यक्रम ऐकल्यानंतर तुमचे 3 ते 4 जणांची ओळख होऊ शकते. तुम्ही 3-4 जणांमध्ये प्रसिद्ध होऊ शकता. परंतु ज्यावेळी तुम्ही स्टेजवर जाल, भले 2 मिनिटासाठी 500 लोक तुम्हाला 1 मिनिटात बघतील, तुमचं नाव त्यांना समजेल आणि जर प्रभावी बोललात तर 1 मिनिटात तुम्ही 500 जणांमध्ये फेमस व्हाल. 500 जणांचं कुटुंब असेल तर त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबात ॲव्हरेज 4 माणसं धरली तर 2000 लोकांमध्ये तुम्ही 1 मिनिटात प्रसिद्ध व्हाल. म्हणजे बोलण्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते, बोलणारी लोक प्रसिद्ध होतात. आमचंही जे काय आम्ही प्रसिद्ध आहोत ते फक्त बोलण्यामुळेच आहोत आणि त्यामुळे आपण बोलायला शिकलं पाहिजे. याबद्दल म्हणजे कोणतंही दुमत नाही आत्ताच्या काळात. पूर्वी असं होतं की आम्ही आमचं मान खाली घालून काम करू, आम्हाला कशाला बोलायची गरज आहे. बोलण्याचा फोबिया हा मृत्यूच्या फोबियापेक्षा जास्त आहे, असं एक रिपोर्ट सांगतो. म्हणजे एक वेळ ते परवडलं, डेथ परवडली, परंतु स्टेजवर जायचं नव्हतं. इतकी भीती काहींना वाटते, काही जण फेंट होतात स्टेजवर झाल्यानंतर, कितीतरी प्रकार होतात. बोलण्याने प्रसिद्धी मिळते आणि आजकाल प्रसिद्धी कुणाला नको आहे. प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतात. बोलण्याने चांगली प्रसिद्धी मिळते. मला चांगल्या प्रसिद्धीबद्दल बोलायचं आहे, मला प्रभावी वक्त्याबद्दल बोलायचं आहे. मला तुम्हाला प्रभावी वक्ता बनवायचं. जे काही सूत्र मला माहिती आहेत तेवढी सांगायची. वक्ता अगर सगळेच होऊ शकता, प्रभावी वक्ता. बोलण्याने प्रसिद्धी मिळते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही निवेदक व्हाल, तुम्ही वृत्त निवेदक व्हाल, तुम्ही सोशल मीडियावर बोलायला लागाल, तुम्ही व्याख्याते व्हाल, तुम्ही अगदी कॉमेंट्रेटर व्हाल, समालोचक व्हाल, तुम्ही कोणत्याही लीडर व्हाल, नेतृत्व कराल, तर या सगळ्या गोष्टी फक्त बोलणे हे त्याचा एक पायाभूत अंग आहे असं मला वाटतं आणि अशी मला खात्री आहे. दुसरा मुद्दा, बोलण्याने तुम्हाला नेतृत्व कसं ते सांगतो. छोटंसं उदाहरण देऊन सांगतो की आपल्या कॉलनीमध्ये किंवा तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि पोलीस आल्यानंतर जो कधीही बोलत नाही असा माणूस किंवा असा एखादा एडा गबाळा माणूस जर पुढे सरसावला की साहेब काय झालं, तर त्याला लगेच मागे खेचतात की तू नको बोलू आणि बोलणाऱ्या माणसाला पुढे करतात की तुम्ही बोला साहेब, कारण तुम्ही व्यवस्थित बोला, तुम्ही जे काय घडलं ते व्यवस्थित सांगा. याचा अर्थच असा झाला की बोलणाऱ्या माणसाला आपोआप पुढे केलं जातं, म्हणजेच नेतृत्व तुमच्याकडे चालून येतं. याचा अर्थ असा की बोलण्याने माणसाला प्रसिद्धी मिळते, नेतृत्व मिळतं. ओके. आणि प्रसिद्धी मिळाली, नेतृत्व मिळालं की तुम्हाला याच्यामधून अर्थातच पैसाही मिळायला सुरुवात होते. जर तुम्हाला ऍक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला बोलता यायला पाहिजे, व्हॉइस मॉड्युलेशन आलं पाहिजे, डायलॉग्स बोलता आले पाहिजे. तुम्हाला जे काही व्हायचं असेल, तुम्हाला नोकरीमध्ये मॅनेजर व्हायचं असेल, सीईओ व्हायचं असेल, मोठ्या कंपनीला लीड करायचं असेल तर बोलणं अपरिहार्य आहे. म्हणजेच पहिले 3 प्रॉफिट्स, फायदे, ऍडव्हान्टेजेस मी तुम्हाला सांगितले की बोलण्याने आपल्याला
प्रसिद्धी मिळू शकते, नेतृत्व मिळू शकतं आणि पैसाही मिळू शकतो. या 3 फायदे आहेत. अजून 2 फायदे मी तुम्हाला सांगतोय, तोपर्यंत मी काही कमेंट्स घेतोय. आता हे याच्याबद्दल जर आपल्याला काय म्हणायचं असेल तर मी कमेंट्स मध्ये बसतो. विक्रांत घरत, जय हो, थँक्यू व्हेरी मच. अतुल शेळके, सँडी पाटील, मुलाचं मार्गदर्शन, कल्पेश हंडे, अमित जगदाडे, अल्लाद पाटील साहेब धन्यवाद, विश्वनाथ पाटील साहेब धन्यवाद, प्रशांत ठाकूर, आसावरी साळवी, शशिकांत डोंगरे साहेब धन्यवाद, विकास भोईर धन्यवाद, नमस्कार. मंगल, निलेश पाटील सुद्धा पाहतायत. निलेश पाटील जी नागरिक गोळी फाउंडेशनचे अध्यक्ष, खूप खूप धन्यवाद निलेश. संदीप तांडेल धन्यवाद, जयदीप जी धन्यवाद, चंद्रकांत संभाजीस्कर धन्यवाद. खूप छान सेशन सुरू आहे. ओके, आपल्याला पोस्ट पावती मिळालेली आहे सर्वांच्याकडून. पंकज, 1000व्या प्रयोगासाठी आलतार असालच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या, धन्यवाद पंकज. आणि असेच कार्यक्रम पुढे चालू ठेवा. विशांत धन्यवाद, चंद्रकांत संभाजीस्कर पुन्हा एकदा धन्यवाद, शेखर म्हात्रे सुद्धा पाहतायत, अशोक धन्यवाद, जय पावणेकर धन्यवाद, विनोद म्हात्रे धन्यवाद, हरेश्वर पाटीलजी धन्यवाद. आता उरलेले आपण 2 फायदे बघू. सगळ्यांचे कमेंट्स मी घेऊन झाले. एक तर आपल्याला प्रसिद्धी मिळते बोलण्याने, नेतृत्व मिळतं बोलण्याने, आपोआप आपल्याला पुढे गेलं जातं. जर तुम्ही बोलत असाल तर सांगतात की तुम्ही पुढे जाऊन बोला, आणि की त्याच्यातून पैसा येऊ शकतो. चौथा मुद्दा आहे की बोलण्याने आपल्याला काहीच मिळालं नाही तरी समाधान मिळतं. आपल्या अंगात जी खतखत असते, आपण बोलू शकत नाही, समाजात जे काय वाईट चाललंय, देशात जे काय वाईट चाललंय, इतर ठिकाणी जे वाईट चाललंय, त्याच्यामधून तुम्हाला व्यक्त होण्यासाठी बोलणे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही बोलू शकलात नाही तर आतल्या आत माणूस पुढत जातो. अगदी आपल्या कौटुंबिक कलह असतो किंवा रिलेशनशिप मधला जो संघर्ष असतो, तिथे बऱ्याच जणांना असं होतं की बोलता येत नाही, आणि त्याच्यामुळे ते आतल्या आत खूप पुढत असतात. आणि त्यामुळे बोलणे म्हणजे व्यक्त होणे खूप गरजेचं आहे. इट इज नॉट की मी फक्त स्टेजवर बोलायचं सेशन घेतोय, हे बोलण्याचं सेशन घेतोय मी. संभाषण कौशल्य, की कोणतीही गोष्ट आपण व्यवस्थित कशी मांडू शकतो, असे कोणते त्याचे पॅरामीटर्स आहेत, डायनॅमिक्स आहेत जे आपल्याला पुढे घेऊन जात आहेत. आणि त्यामुळे बोलण्याने सर्वात महत्वाची गोष्ट मिळते, ती म्हणजे समाधान. आणि प्रत्येक माणूस समाधान जर त्याला मिळालं तर तो सुखी होतो. एखादी गोष्ट आपण बोलू शकत नाही तर ती आपल्याला सतत दुःखी करत असते, सतत टोचत असते. उदाहरणार्थ, समाजामध्ये एखादी गोष्ट आहे आणि जी तुम्हाला ती सतत वाटते की ही चुकीचं आहे, हे आपल्याला बोललं पाहिजे, परंतु तुम्हाला असंही वाटतं की एकतर मला बोलता येत नाही, बोललो तर चुकीचं बोलेन, आणि दुसरी गोष्ट माझं बोलणं कोण ऐकेल, आणि त्यामुळे माझा आवाज कुठपर्यंत जाईल असं समजून तुम्ही गप्प राहणे पसंत करता, आणि गप्प राहणे तुम्हाला त्रासदायक होतं. आणि त्याच्यामुळे बोलण्याने आपल्याला समाधान मिळते. याचा अर्थ बोलण्याने आतापर्यंत 4 गोष्टी आपण घेतल्या. एक म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी मिळते, दुसरी म्हणजे तुम्हाला नेतृत्व मिळतं, तिसरी म्हणजे तुम्हाला पैसाही मिळू शकतो, चौथी म्हणजे तुम्हाला समाधान मिळू शकतं. याचा अर्थ की या बोलण्याचे 5 पॉइंट्स आहेत. आणि 5वा जो सर्वात मोठा आहे की एका स्टेजला माणूस आल्यानंतर त्याला पैशाची गरज कमी लागते. त्याच्याकडे एक समजा तुमचं वय 50च्या पुढे झालं तर तुम्ही फार दुनिया पाहिलेली आहे, चढ उतार बघितलेले आहेत, सगळ्या आर्थिक संघर्षातून गेला, तुमचं करिअर बनवलं, अजून बनवतायत. या सगळ्या संघर्षातून गेल्यानंतर एका स्टेजला आल्यानंतर माणसाला पैशापेक्षा एका गोष्टीची गरज लागते, आणि तो आहे मान सन्मान. आणि प्रत्येक माणूस मग नंतर आपल्याला कुठेतरी मान सन्मान मिळाला पाहिजे, आपल्याला कुठेतरी रेकग्निशन मिळालं पाहिजे, आपण हा संघर्ष केलाय, हा लोकांपर्यंत ठेवला गेला पाहिजे, की ती प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी एक चित्रपट बनवू शकतो त्याच्यावर. आणि हा चित्रपट लोकांनी बघावा, लोकांनी ऐकावा, आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. मात्र जर तुम्हाला कुठे बोलायला सांगितलं तर मात्र आपली त्रिधा तिरपीट उडते. आणि म्हणून बोलणं शिका, कारण तुमच्या अनुभवाची लोक वाट बघतायत, तुमच्या अनुभवाचे बोल लोकांना ऐकायचे. आणि म्हणून मग ही 5वी गोष्ट आहे, ती म्हणजे मान सन्मान बोलण्याने मिळतो. उदाहरणार्थ, माझ्यापेक्षा जास्त शिकलेले हजारो लाखो करोडो लोक आहेत, परंतु जेव्हा एखादा व्याख्याता कॉलेजमध्ये येतो तर त्याला घ्यायला, त्याचं स्वागत करायला, एखादा कलाकार जेव्हा आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जातो तेव्हा त्याला जो मान सन्मान मिळतो, हा मान सन्मान पैशाने घेताच येणार, पैशाने मोजताच येणार.
आणि त्यामुळे एखाद्या व्यासपीठावर तुम्ही बोलता आणि तुम्हाला टाळ्या मिळतात, या टाळ्या पैशाने विकत घेता येत नाही आणि त्यामुळे हा मान सन्मान बोलण्यानेच मिळतो. आणि म्हणून संभाषण कौशल्य ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. असं आतापर्यंत हे 5 मुद्द्यांवरनं तुम्हाला पटलंच असेल की आपलं संभाषण कौशल्य जिथे आहे तिथून आता पुढे डेव्हलप करायला पाहिजे. असं नाहीये की आपण परिपूर्ण आहोत एकदम. मी सुद्धा असं समजत नाही की मी आता परिपूर्ण आहे. परिपूर्ण कोणच कधी होत नाही. देयर इज ऑलवेज चान्स ऑफ इम्प्रूव्हिंग. पण तुम्ही जिथे आहात तिथून आता आपल्याला आपलं संभाषण कौशल्य इम्प्रूव्ह करायची गरज आहे, पुढे न्यायची गरज आहे, एका लेवलला न्यायची गरज आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी 10 लोकांमध्ये बोलेन पण 100 आले तर मला घाम फुटेल. मी 100 लोकांमध्ये बोलेन पण 1000 आले तर मला त्रास होईल. किंवा मी 1000 लोकांपर्यंत बोलेन तर 5000चा क्राऊड आला तर मी कसं हँडल करू. जो माणूस बोलायला लागतो त्याला क्राऊड जितका वाढेल तितका त्याला आनंद होत असतो. फॉर एक्झाम्पल आमचंच उदाहरण घ्या ना. माझ्या कार्यक्रमाला जितकी जास्त गर्दी होते तितके आम्ही जास्त खुलतो. सगळ्या कलाकारांचा हा अनुभव असेल की जेवढे जास्त श्रोते, जेवढे जास्त प्रेक्षक तेवढे जास्त ते खुलत राहतात. आणि त्यामुळे तुम्ही जर बोलायला लागलात तर त्याचं गर्दीचं दडपण येणार नाहीये. तर हे 5 मुद्दे जे आज मला डिस्कस करायचे होते तुमच्या बरोबर, की बोलण्याने, संभाषण कौशल्य वाढवल्याने आपल्याला मान सन्मान, समाधान, प्रसिद्धी, नेतृत्व आणि पैसा मिळतो. आणि हे कुणाला नको आहे मला सांगा. हे जर कुणाला नको असेल तर त्यांनी संभाषण कौशल्य विकसित करायचं नाहीये, आवश्यकताच नाही. पण जे जर हवं असेल, हे मानवाची मूलभूत गरजांपैकी एक मान सन्मान हवाच आणि पैसा हवाच, समाधान हवंच. आणि प्रत्येकाला वाटतं की मी 10 जणांचं का होईना, 15 जणांचं का होईना नेतृत्व करावं, लीड करावं. आणि लीडर्स लीड फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात, ते समोर जाऊन बोलतात. आणि त्यामुळे आपलं संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी संजीवन मार्गच्या माध्यमातून मग आम्ही ऑनलाईन कोर्सेस वगैरे आणण्याचा प्रयत्न करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर येऊ द्या. प्रसन्न जोशी पुन्हा एकदा धन्यवाद. नितीन वर्तक, सागर, वा सागर स्वागत आहे. सागर मोहन पाटील आमचे खूप छान मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. विनोद म्हात्रे, आपलं मार्गदर्शन तरुणांसाठी खूप उपयोगी होईल. थँक्स सागर, खूप छान. दादा गणेश ठाकूर, स्टेजवर बोलायला कधी येईल, संधी येतात पण हिंमत होत नाही. हां, टिप्स तर जरूर मिळतील. 100% मी काही टिप्स देतोय याच्यामध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये आपण देऊ. आज फक्त संभाषण कौशल्य किती गरजेचं आहे एवढंच सेशनचं सब्जेक्ट होता. याच्यानंतर मग आपण टिप्स वर येऊया. प्रमोद म्हात्रे, छान उपक्रम घेतला आहे, धन्यवाद. पराग कोळी, सुनील गरत, देवेंद्र कुटारकर, दुर्गेश भोईर, वैशाली ठाकूर, संदेश कोळी, अभिषेक घरत, अजय म्हात्रे, सागर घरत, विक्रांत ठाणगे. मान सन्मान बोलण्याने मिळतो हे खरे आहे, धन्यवाद. उषा कस्तुरजी, धन्यवाद. उपयुक्त माहिती देतात, खूप सुंदर अनुभव. रमा जोशी, नवनीत, यशवंतराव, हे शिवव्याख्यात आहेत, आमचे मित्र आहेत आणि खूप चांगले कार्यक्रम करतात, धन्यवाद नवनीत. सुशांत पाटील, संजय म्हात्रे. हा, आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. ह्या 5 गोष्टी जर आपल्याला मिळत आहेत, ह्या 5 गोष्टी जर आपल्याला झालेल्या आहेत, तर आता याच्या पुढे जर संभाषण कौशल्य विकसित करायचं असेल तर नक्की आपल्याला काय 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 गोष्टी करायला पाहिजे. एक तर आपल्याला बोलायला सुरुवात करायला पाहिजे. मग जिथे आहात तिथे जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तुम्ही बोलायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, अगदी तुम्ही कुठेही असाल म्हणजे तिथे उभे राहून बोलायला सुरुवात करा, हळूहळू बोलायला सुरुवात करा, तयारी करायला सुरुवात करा. बोलण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज असते? सर्वात महत्वाची गोष्ट आहे हिंमत. आणि त्यामुळे तुम्ही 2 लोकांच्या मध्ये बोलायची सुरुवात करा, 5 लोकांच्या मध्ये सुरुवात करा, आरशासमोर प्रॅक्टिस करा. हे झाले छोटे छोटे टिप्स. परंतु जे महत्वाचे टिप्स आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. त्यासाठी भाषणाची सुरुवात, मध्य, शेवट कसा करायचा, बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, त्याच्यानंतर व्हॉइस मॉड्युलेशन काय असतं, उच्चार कसे करावेत, त्याच्यानंतर मग विषय कसा डेव्हलप करायचा. बरेचसे वक्ते आहेत, ते वक्ते भरकटतात बोलताना आणि विषय एक सुरू होतो आणि मग भाषण कुठेतरी जाऊन दुसरीकडे एंड होतं. आणि त्यामुळे असं न करता आपल्याला संपूर्ण भाषण हे त्याच्यावरच राहिलं पाहिजे, मुद्दा भरकटला नाही पाहिजे. अनेक वक्त्यांचं असं होतं. मग यासाठी काय करायचं, म्हणजे भाषणाचा मध्य भरकटू नाही द्यायचा, भाषणाचा शेवट कसा करायचा, भाषणाची सुरुवात कशी करायची,
व्हॉइस मॉड्युलेशन कसं करायचं, शेवट करण्याचे किती प्रकार असतात, श्रोत्यांना जिंकण्याच्या कला काय काय असतात, असे अनेक गोष्टी आपण मग पुन्हा या पुढच्या लाईव्ह सेशन्स मधून आणि कोर्समधून संजीवन मार्गच्या माध्यमातून आपण एक ऑनलाईन कोर्स सुरू करतो जो तुम्हाला घरी बसल्या शिकवेल. आणि नंतर जेव्हा जेव्हा आपल्याला या कोरोनामधून एकत्र यायची संधी मिळेल त्यावेळी एका मोठ्या स्टेजवर मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना किंवा सगळ्या पार्टिसिपंट्सना ज्यांना वक्ता व्हायचंय त्यांना एकत्र बोलून आपण त्यांची स्टेज फिअर घालू शकतो. परंतु जोपर्यंत आपलं कंटेंट डेव्हलप होत नाही, कारण तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राचा तुमचा अनुभव आहे, फक्त तो तुम्हाला शेअर करता येत नाही. मात्र त्यातले तुम्ही एक्सपर्ट आहातच, परंतु याच्या पुढे तुम्हाला कोणत्याही विषयावर सांगितलं बोलायला, उदाहरणार्थ आज शिवराज्याभिषेक दिन आहे, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, यावर तुम्हाला बोलायला सांगितलं तर नक्कीच आपल्याला बोलता आलं पाहिजे. कोणत्याही जयंतीला बोलता आलं पाहिजे, कोणत्याही सण समारंभ असतात त्यावेळी बोलता आलं पाहिजे. काही ऑकेशन्स असतात, उदाहरणार्थ निवृत्ती समारंभ आहे किंवा निरोप समारंभ आहे, बक्षीस समारंभ आहे, तर अशा वेळी 4 महत्वाचे स्टेज येतात. त्याबद्दल आपण आता बोलू. सेशनचा शेवटचा भाग की आपण 4 जे महत्वाचे स्टेज असतात त्यांना नक्की त्यावर कसं बोलायचं, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं भाषण हे बदललं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही जर राजकारणात असाल तर तुमचं भाषण कसं पाहिजे. राजकारणात बोलण्याची एक वेगळी पद्धत असते आणि त्यामुळे राजकीय व्यासपीठावर कसं बोलायचं, सामाजिक व्यासपीठावर कसं बोलायचं, शैक्षणिक व्यासपीठावर कसं बोलायचं आणि इतर व्यासपीठावर कसं बोलायचं, म्हणजे असं हे प्रत्येकाला आपल्याला कळलंच पाहिजे. नाहीतर काय होतं की वक्ते सगळ्या व्यासपीठावर एकच भाषण ठेवतात आणि त्यामुळे बऱ्याच राजकीय सभा ह्या जास्त थोड्या बोर व्हायला लागतात. कारण तिथे वक्त्याचे 7 गुण, याच्यानंतर पुन्हा आपला नवीन मुद्दा येईल की वक्त्यामध्ये मग कोणकोणते गुण असावे लागतात ते पण आहे. याचा अर्थ हे एक शास्त्र आहे आणि हे जर आपण शिकलं तर मला वाटतं की यामधून अनेक वक्ते जन्माला येतील. कारण न बोलणाऱ्या वक्त्यांमुळेच एवढा सगळा भ्रष्टाचार वगैरे वाढले. कारण बोलते तो प्रत्येक जण हाच विचार करतो की आपण गप्प बसूया ना, आपल्याला काय करायचंय. कारण पूर्वीचे ज्या वेळी वक्ते होते, महाराष्ट्राला वक्त्यांची जबरदस्त मोठी परंपरा आहे. म्हणजे अगदी वक्ता म्हटल्यानंतर आपल्यासमोर आचार्य आत्रे येतात, पु ल देशपांडे येतात, प्राध्यापक शिवाजीराव भोसले येतात, आणखी अनेक वक्ते आपल्या समोर येतात. परंतु आज वक्त्यांची संख्या घटली असं नाही का तुम्हाला वाटत. आज वक्ते कमी आहेत असं नाही का तुम्हाला वाटत. अन्यायाला वाचा फोडणारे वक्ते, सोशल मीडिया आहे पण सोशल मीडिया थोडासा मूक आहे. बोलणारे वक्ते पाहिजे आणि बोलणारे जितके वक्ते आपण तयार करू तितके समाजामध्ये आणखी नेतृत्व गुण विकसित होतील, आणखी नवीन लीडर्स तयार होतील आणि त्यामुळे सगळ्यांनीच हे संभाषण कौशल्य विकसित करणे खूप गरजेचं आहे. यामध्ये ज्यांना हा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल किंवा संजीवन मार्गमध्ये जॉईन करायचं असेल त्यांनी माझा नंबर आहे, ज्यावर तुम्ही येत आहे, किंवा मला फेसबुकवर जरी कळलं, कमेंटमध्ये तुमचा नंबर दिला तर आपण डिटेल्समध्ये बोलू. 50 विषयांची तयारी करून घेणार आहे तुमच्याकडं. याचा अर्थ 50 विषयांची तयारी झाल्यानंतर अगदी वर्षभरात कोणत्याही समारंभाला तुम्हाला उभं केलं तरी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि हळूहळू तुम्ही पहिल्यांदा वक्ता व्हाल, नंतर तुम्ही प्रभावी वक्ता. प्रभावी वक्ता कशाला म्हणायचं, एक साधं उदाहरण देतो की वक्ता आहे त्याला कळतं की कुठे थांबायचं. प्रभावी वक्ता त्याला नेहमी तो वेळेत थांबतो. बिकॉज एक हिंट देतो तुम्हाला, इफ यू टॉक मोर पीपल विल रिमेंबर लेस. इफ यू टॉक मोर पीपल विल रिमेंबर लेस. परंतु आपल्याकडे अनेक वक्ते असे आहेत की त्यांच्याकडून माईक घ्यायची पाहिजे, माईक बंद करायची पाहिजे, यार बंद करा. कारण ते वक्ते आहेत. आपल्याला प्रभावी वक्ता व्हायचं. आपलं भाषण येईपर्यंत लोकांनी वाट बघितली पाहिजे, आपलं भाषण येईपर्यंत लोकांनी थांबलं पाहिजे, आपल्या श्रोत्यांनी आल्याच टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि यासाठी मग सुरुवात करताना कोणत्या गोष्टी घ्याव्यात, भाषण सुरू व्हायच्या अगोदर कोणत्या गोष्टी आणाव्यात. कारण असं म्हणतात की बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सूर नाही विकलं जात. आणि त्यामुळे बोलणं हे अत्यंत अपरिहार्य गोष्ट आफ्टर कोविड असं जरी आपण बघितलं की तेव्हाही उपयुक्त होतं, आताही उपयुक्त आहे आणि याची उपयुक्तता
पुढेही राहणार आहे आणि म्हणून बोलायला शिकूया. आणखी प्रश्न असतील तर तुमचे घेऊया. प्रथमेश म्हात्रे, वा, व्याख्याते नवनीत यशवंतराव म्हणतात तुमचे वक्तृत्व छान आहे. धन्यवाद नवनीत. बोलणाऱ्याची माती विकली जाते पण आपण इथेच कमी पडतो. पंकज, बरोबर आहे, आपल्याला बोलता येत नाही. एखाद्या प्रसंगावर कसं बोलावं हे सांगा. ओके, कल्पेश धन्यवाद. अनिल म्हात्रे धन्यवाद. राजेंद्र मडवी साहेब धन्यवाद. उरणसाठी वक्ता तसेच जनतेचा विद्यार्थी तयार करा. उरणमध्ये आपण प्रत्येक शहरामध्ये, सूर्यकांत म्हात्रे पत्रकार आहेत, राहुल पाटील, परेश म्हात्रे, राजेंद्र वाघ आमचे अलिबागचे सहकारी आहेत. सुनील कुबेराजी नमस्कार. जितेंद्र ठाकूर, विनायक कोळी, व्यासपीठावर बोलायला शिकले पाहिजे, सर्वांसाठी बहुमोलाचा सल्ला आहे. थँक्यू. कॅमेरा सरळ करा. अच्छा ठीक आहे, करतो. हा, आता बरोबर आहे का? आगरी कोळी समाजातील यावर मार्गदर्शन करावे. मोरेश्वर पाटील साहेब धन्यवाद. आपण जरूर आपण याच्यावर बोलूया की आपल्याकडे भाषण करताना कोणकोणत्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे. दीपक कांबळे धन्यवाद. भूषण पाटील धन्यवाद. उनाली म्हात्रे, दीपक कांबळे, किरण. इथपर्यंत आपण आलो होतो की बोलणाऱ्याची माती विकली जाते, बोलणाऱ्याचं सोनं विकलं जातं आणि न बोलणाऱ्याचं मात्र काय न बोलणाऱ्याचं कसं विकलं जातं. आणि त्याच्यामुळे ही संभाषण कला आत्मसात केली पाहिजे. ह्या गोष्टी इथपर्यंत आपण आलो. बोलण्यामुळे पुन्हा एकदा मी अर्ध्या तासाचंच सेशन घेणार होतो. आपण सगळेजण इथे आहेत आणि आपले प्रश्न पण येत आहेत. जे जे काही मार्गदर्शन हवं ते आपण देण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या चर्चेतून आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. तर नॉर्मली आता ऑनलाईन शिकायचं, नॉर्मली आम्ही स्टेज फिअर घालवण्याचा प्रयत्न आमच्या इथे करतो, क्लासमध्ये आल्यानंतर करतो. परंतु प्रत्येक वेळी क्लासमध्ये येण्याची गरज नाही. तर ऑनलाईन आपण 50 विषयांची तयारी करून घेऊ. म्हणजे तुम्हाला 50 विषयांवर कधीही बोलता येईल. अचानक कधी उठवलं आपल्याला तरीही बोलता येईल, कारण आपल्याकडे आपल्या वक्तृत्वात असे बाण ठेवायचे जे ऐन वेळी आपल्याला यूज करतात. तर त्याचंही प्रशिक्षण संचलन मार्गच्या मधून मिळतं की ऐन वेळी जर आपल्याला एखाद्या कार्यक्रमात उठून बोलायला सांगितलं, आपली तयारी नाही, आपण तिथे बोलायलाच गेलो नव्हतो, आपण तिथे फक्त ऐकायला गेलो होतो आणि अचानक तिथे तुमचं नाव स्वीकारलं, तर मग अचानक नंतर आपली जी काय अवस्था होते, पोटात गोळा उठतो, हातपाय थरथरतात वगैरे वगैरे. तर असं होऊ नये म्हणून तो वक्ता सदैव कोणत्याही प्रसंगी बोलायला तयार होईल इतकं प्रशिक्षण आपण देतो. आणि त्याची फीस, आता ऑनलाईनची फीस तर काय नॉर्मलच असते, आपण त्याच्याबद्दल पण बोलूया. तर कोर्स डिटेल देऊया. ज्यांना कोणाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9833617915 9833617915 यावर मेसेज करा. मग आपण ऑनलाईन कोर्स सुरू करू, ज्यामध्ये तुमची 50 विषयांची तयारी, भाषणाची सुरुवात, मध्य, शेवट. आता ठीक आहे. हा, भाषणाची सुरुवात, मध्य, शेवट. त्याच्यानंतर मग व्हॉइस मॉड्युलेशन, बॉडी लँग्वेज. कारण बॉडी लँग्वेज खूप महत्वाची असते बोलताना. कारण कम्युनिकेशनचा एक सिद्धांत आहे, इट इज, बऱ्याच जणांना असं वाटतं की भाषेमुळे कम्युनिकेशन होत नाही. तुमची भाषा किती, तुम्ही जर तुमच्या भाषेवर प्रभुत्व असेल तर उत्तमच. भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यकच आहे, परंतु तुमची बॉडी लँग्वेज म्हणजे तुमचे जेस्चर्स, हातवारे, आईज, पूर्ण बॉडी बोलते आपली. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण बॉडी बोलता त्यामुळे तुम्ही समग्र वक्ता होता. एकतर तुमचे शब्द काहीतरी सांगतात, तुमची बॉडी काहीतरी वेगळंच बोलते, असं असेल तर तो वक्ता तेवढा प्रभावी वाटत नाही. परंतु जर आपली बॉडी लँग्वेज उत्तम असेल तर ती बॉडी लँग्वेज उत्तम कशी करायची, जेस्चर्स कसे आणायचे, हे सगळं काही आपल्याला शिकायला मिळेल. कारण हे खूप अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हे साधारणपणे 80-85% आहे आणि व्हर्बल कम्युनिकेशन हे 15% आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने बोललं पाहिजे, कारण आपण नॉन व्हर्बल मधून बोलतच असतो. आपली बॉडी लँग्वेज दाखवतच असते आपल्याला हे आवडलंय, नाही आवडलंय, आपण असं करत असतो, मान बोलत असतो, नको बोलत असतो. तर आपली बॉडी लँग्वेज शोज करत असते, बोलण्याची गरज नाही, नॉन व्हर्बल कम्युनिकेट होतच असतो आपण.
परंतु हे दर्शकांपर्यंत कसं जायचं ह्याचं मार्गदर्शन. दुसरी गोष्ट, महत्वाचे 3-4 पॉइंट्स. त्यामुळे ज्यांना ऑनलाईन कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी लगेच माझ्या 9833617915 वर मला मेसेज करा, हाय करा फक्त. बाकी आपण डिटेल्समध्ये बोलू. पुन्हा एकदा हा सेशन संपवण्यापूर्वी आपण वाइंड अप करूया. आणखी काही प्रश्न असतील तर जरूर मी घेतोय. चंद्रकांत संभाजीकर, तुमचे बोल ऐकण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात. कृपा आहे परमेश्वराची आणि तुमच्यासारख्या श्रोत्यांची. थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा म्हात्रे, मार्गदर्शन उपयुक्त आहे, उपयुक्त असतं. प्रमोद म्हात्रे, समोरचा प्रकाश व्यवस्था ठीक करा. प्रमोदजी, आमच्यावर कितीही प्रकाश टाकला ठीक आहे. कॅमेरा जे लाईट्स अवेलेबल आहेत ते मी केलेले आहेत. ठीक, थँक्यू व्हेरी मच प्रमोदजी. करण पाटील, थँक्स फॉर जॉईनिंग. किरण्या म्हात्रे, तुमचं नाव जरी घेतलं तरी आम्हाला हसायला येतं. थँक्यू. अभिनय, कॅमेरा क्रॉस आहे. मला वाटते माझ्याकडून कॅमेरा इकडे ओके दिसतोय असं मला वाटतंय. एनिवे, मार्गदर्शनाबद्दल आभार. विकास लवांडेजी सुद्धा ऐकतायत, ही गोष्ट फार महत्वाची. माझ्यासारख्या छोट्या माणसासाठी इतकी मोठी माणसं आज इथे आहेत, बघतायत. नरेंद्र ठाकूरजी धन्यवाद. प्रवीण मोक्कल, रेखा गरत, अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातले लोक आज हे सेशन बघतायत. तर राजकीय आणि सामाजिक या दोघांमध्ये कसं असतं की राजकीय, सामाजिक, शैक्षणिक हे 4 जे व्यासपीठ आहेत त्या 4 व्यासपीठावर आपलं भाषण हे बदलायला पाहिजे. आणि म्हणून म्हणजे उदाहरणार्थ राजकीय व्यासपीठ असतं, परंतु कलाकारांसाठी जेव्हा तुम्ही जाता, कलाकारांना तो रंगमंच असतो, तर ते बदललं. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण बोलतो तो विचारमंच असू शकेल. तर इथे जेव्हा तुम्ही शब्द बदलता तेव्हा श्रोत्यांना हे कळतं की तुम्हाला त्या व्यासपीठाची जाणीव आहे. तुम्ही निरोप समारंभाला ज्यावेळी जाता त्यावेळी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठीच बोलायचं आहे. तुमचे श्रोते हे विद्यार्थीच आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ऑडियन्स समजला पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट, कुठल्याही वक्त्याला त्याचा ऑडियन्स कळला पाहिजे, श्रोता काय आहे. आणि श्रोत्याला जेव्हा वाटतं की हा वक्ता माझ्या मनातलं बोलतोय तेव्हाच तुम्ही प्रभावी वक्ता. प्रभावी वक्त्याची व्याख्या काहीच नाही. ज्याचं भाषण संपूच नाही असं वाटतं तो प्रभावी वक्ता. ज्याच्या भाषणाला उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट मिळतो, तो व्यासपीठावरनं खाली येईपर्यंत, रंगमंचावरनं खाली येईपर्यंत तो प्रभावी वक्ता. आणि प्रभावी वक्ता सोपं आहे, होणं सोपं आहे. मी असं म्हणतो, जबाबदारीने म्हणतो की प्रभावी वक्ता होणं सोपं आहे. कारण तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही जोडले जा आमच्या बरोबर. तुम्ही वक्ता आहातच, थोडेसे हिंट्स किंवा थोडंसं हे दूर करायची गरज आहे, तर तुम्ही नक्कीच प्रभावी वक्ता व्हाल. आणि प्रभावी वक्ताने ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर 5 मिनिटं बोलायचं आहे तर 4 मिनिटातच आपलं भाषण संपलं पाहिजे. कारण लोक त्या एका मानसिकतेने बघत असतात. 5 मिनिटाच्या वरती जेव्हा भाषण सुरू राहतं तेव्हा त्यांची चुळबुळ वाढायला सुरुवात होते की अरे अजून किती बोलणार वगैरे वगैरे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, आम्ही सुद्धा हे नेहमी लक्षात ठेवतो. ही खूप महत्वाची हिंट आहे की आम्ही विचारतो की नॉर्मली आम्हाला बोलायलाच बोलवलं जातं, तर आम्ही विचारतो की किती बोलायचं. जर आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही अर्धा तास बोला, आम्ही 25 मिनिटात भाषण संपवायला पाहिजे. 25 मिनिटात आपलं बोलणं, आपले मुद्दे, आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे तो क्लिअर श्रोत्यांपर्यंत गेला पाहिजे. ही वक्त्याने खबरदारी घ्यायची. आणि जे तुम्हाला अपेक्षित आहे ती रिॲक्शन जेव्हा श्रोत्यांकडून येते तेव्हा तुम्ही प्रभावी वक्ता आहात असंच म्हणावं लागेल. की तुम्हाला जे पाहिजे ते तिथे साध्य झालेलं आहे. श्रोत्यांनी तशा प्रकारे वागायचं. समजा तुम्ही सामाजिक वनीकरणांबद्दल बोलता, झाडे लावा बोलता, पर्यावरणाचं रक्षण करा बोलता आणि सगळ्या श्रोत्यांनी अगदी शपथ घेतली, तुम्हाला येऊन सांगितलं की सर आजपासून मी झाड लावणार आहे, आजपासून मी झाडाचं संवर्धन करणार आहे, आजपासून मी पर्यावरणाचं रक्षण करणार आहे, तर तुम्ही प्रभावी वक्ता. कारण तुम्ही लोकांना तो विचार करायला, अंमलात आणायला भाग पाडलं, कॉल टू ऍक्शन झालं, त्यांनी ऍक्शन घ्यायला सुरुवात केली, तर तुम्ही प्रभावी वक्ता. याचा अर्थ प्रभावी वक्ता आपण आहोत की नाही याचे मापदंड हे आहेत. मात्र मला असं वाटतं की जो माणूस बोलतो तो प्रत्येक जण प्रभावी वक्ता होऊ शकतो. फक्त त्याला थोड्याशा प्रशिक्षणाची गरज आहे, जे मला 1000च्या जवळपासच्या कार्यक्रमातून साध्य झालेले आहे आणि 1000 पेक्षा जास्त व्याख्यानांमधून साध्य झालेले आहे. ते तुमच्याशी मी ऑनलाईन शेअर करणार आहे याच्या पुढच्या सेशन्समधून किंवा ऑनलाईन कोर्सेसमधून. आपण जरूर यामध्ये समाविष्ट व्हा, आपण जरूर एकत्र येऊया आणि आपण करूया. मानसी राजे, दीपक कांबळे, तुम्ही छान विषय घेतला आहे. रेखा गरत, काँग्रेसच्या
उरणमधल्या नेत्या संजय म्हात्रेजी धन्यवाद, ज्ञानेश्वर मोरेजी धन्यवाद, सुदीप पाटील धन्यवाद, मानसी राजे धन्यवाद. श्रोते काय आहेत हे ओळखून बोलणे, हे ज्याला समजले तो वक्ता होऊ शकतो. करेक्ट, हेच आपण बोललो की ज्याला श्रोते कळतात. पुन्हा एकदा सेशन जर अर्ध्या तासाच्या वरती झाला असेल, कारण पुन्हा एकदा तोच मुद्दा की प्रभावी बोलण्यासाठी, प्रभावी होण्यासाठी लवकर वेळेच्या आत थांबणे, कारण प्रत्येकाच्या वेळेची किंमत आहे, ते सांगणे गरजेचं आहे. मी फक्त तुमच्या काही प्रश्नांची वाट बघत होतो. पुन्हा एकदा सुरुवातीपासून आपण वाइंड अप करूया. 5 मिनिटांमध्ये जे जे आपण बोललो त्याचं सार एक आहे की मनुष्य आणि प्राण्यांमधला मूलभूत फरक आहे संभाषण. कोणतेही प्राणी तुम्हाला संभाषण करताना, विचारमंथन करताना दिसणार नाहीत. माणसाकडे ती मात्र एक शक्ती आहे. ज्या माणसाकडे ती शक्ती विकसित होतो तो समाजाचं नेतृत्व करू शकतो. आणि म्हणून जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल, पुढे यायचं असेल, तर तुम्हाला बोलणे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून संभाषण कौशल्य शिका, पब्लिक स्पीकिंग शिका, सभेत कसे बोलावे हे जरूर शिका. ओके. दुसरी गोष्ट, आता ही कला विकसित करायचं असेल तर ह्या बोलण्यातून आपल्याला काय मिळणार हे मुद्दे आपण घेतले होते. तर हे 5 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवले होते की जर तुम्ही बोलायला लागला तर तुमच्याकडे समाजाचं लक्ष जाईल आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. बोलणाऱ्या माणसाला प्रसिद्धी मिळते, बोलणाऱ्या माणसाला नेतृत्व मिळतं. कारण आपोआप बोलणाऱ्या माणसाला पुढं केलं जातं की तुम्ही बोला. गर्दीच्या मध्ये जर काही झालं तर लगेच त्या माणसाला पुढं केलं जातं की तुम्ही बोला, कारण त्यांना माहिती आहे की ही व्यक्ती चांगलं बोलू शकते. म्हणून तुम्हाला आपोआप नेतृत्व चालून येतं, तुम्हाला आपोआप प्रसिद्धी मिळते. अर्थात या दोन्ही गोष्टीमधून तुम्हाला पैसाही मिळू शकतो, कारण माझं काय म्हणतात इन्कम किंवा काय हे शोजच्या किंवा सेशन्सच्या माध्यमातूनच आहे. म्हणजे बोलणे हेच हात माझा कोणते आहे, कला आहे. आणि त्यामुळे ही कला प्रत्येकामध्ये मी माझ्याकडे आहे तर तुमच्याकडे ती येऊ शकते ऑटोमॅटिक, आपोआप. तुम्ही फक्त थोडासा प्रयत्न करणे गरजेचं आहे. मान सन्मान ही गोष्ट आवश्यक आहे, कारण जेव्हा एका सर्टन स्टेज नंतर 50-60 नंतर आपले अनुभव आपण जगाला सांगायचे असतात, शेअर करायचे असतात, अशा वेळी तुम्हाला बोलणे खूप गरजेचं असेल. आणि त्यावेळी तुमची एकच समाजाकडून अपेक्षा असेल की समाजाने तुम्हाला मान सन्मान द्यावा. ते तुम्हाला बोलण्यातून मिळेल, कारण बोलण्याने मान सन्मान मिळतो, व्यक्तीला मान सन्मान दिलाच जातो, त्यात सत्कार समारंभ वगैरे सगळं होतं. आणि चौथी आणि पाचवी गोष्ट की बोलण्याने समाधान मिळतं. आपण खाली होतो की आपल्यात जी चीड होती, आपल्यात जो राग होता, आपण बोलून मोकळे झालो. आणि त्यामुळे समाजात ज्या काही अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा असतील, ज्या जर तुम्ही बोललात तर मात्र तुम्हाला समाधान मिळेल. मानसिक समाधान जी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. या 5 गोष्टी जर मिळत असतील तर मला असं वाटतं की कुणाला वक्ता होणे आवडणार नाही. आणि मग वक्ता होण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा हळूहळू आपण हे शिकायला लागू की प्रभावी वक्ता कसं बनता येईल. पहिल्यांदा तुम्ही वक्ता व्हा आणि त्याच्यानंतर मग प्रभावी वक्ता व्हा. कारण इमर्सन म्हणतो की ऑल स्पीकर्स आर इनिशियली बॅड स्पीकर्स. खूप महान वक्ते असतील ते सुरुवातीला असेच त्यांनी चाचपडत सुरुवात केलीच असणार. आणि त्यामुळे आपण सुरुवात करा. जर आपले स्टेजवर जाताना हातपाय थरथरत असतील, पोटात गोळा उठत असेल, दुखत असेल, छातीत कळ उठत असेल, घसा कोरडा पडत असेल तर तुम्ही नॉर्मल आहात, तुमच्यामध्ये काही न्यूनगंड आहे असं कृपया समजू नका. 4 पैकी 3 माणसांना हा फोबिया असतो, स्टेजची भीती असतो, म्हणजे आपण नॉर्मल आहोत. वक्ता दससहस्रो असं म्हणतात, 10,000 एक वक्ता असतो. जर आपल्याला हा सेशन अटेंड करावा असा वाटला, याचा अर्थ एक वक्ता तुमच्यामध्ये दडलेला आहे, तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, त्याला तुम्ही नक्कीच बाहेर घेऊन या. तिसरी आणि चौथी गोष्ट, मग ह्यामधून आपल्याला शिकायचं काय? आपल्याला शिकायचं आहे बॉडी लँग्वेज, आपल्याला शिकायचं आहे व्हॉइस मॉड्युलेशन, आपल्याला शिकायचं आहे भाषणाची सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा. आपल्याला शिकायचं आहे की विविध विषयांवर कसं बोलायचं. आपल्याला हे शिकायचं आहे की आपण विविध व्यासपीठांवर कसं बोलायचं. राजकीय व्यासपीठ आहे, सामाजिक व्यासपीठ आहे, शैक्षणिक व्यासपीठ आहे आणि सांस्कृतिक आहे. अशा 4 व्यासपीठांवर आपल्याला बोलणे खूप खूप गरजेचं आहे. विचार मांडताना ते कुठे एखादा आपल्याला भीती का वाटते की एखादा शब्द वेगळा जाईल, एखादा काहीतरी वेगळं आपण बोलू. आणि त्यामुळे जर वक्ता बनायचं असेल तर आणखी एक हिंट मी तुम्हाला सांगतो की जर वक्ता बनायचं असेल तर स्टेजच्या व्यतिरिक्त पण तुम्ही चांगलंच बोलत राहा. मग स्टेजवर तुमच्याकडून वाईट शब्द येणार नाही. तुम्ही जर भीताय ना की माझ्याकडून ऐकण्याचा अधिकार वक्त्याला आहे, थांबण्याचा, विसरण्याचा अधिकार वक्त्याला आहे. वक्त्याला सगळंच काही माहिती असणे गरजेचं नाही आहे. एखादी गोष्ट तो काही सर्वज्ञानी असूच शकत नाही कुठलाही माणूस,
आणि त्यामुळे तुम्ही जर वक्ता झालात तर तुम्हाला सर्वच नॉलेज आहे असंही होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे ही जी भीती तुमच्या मनात आहे की आहे ती पद पण बोलण्याने घालू आणि म्हणून आपण बोलत नाही, आणि म्हणून हे काही घाबरू नका. उलट पद वाढवण्यासाठी बोलणे गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी थोडीशी सावधानगिरी की ऑफ द स्टेज पण तुम्ही वक्त्यासारखं वागा. ऑफ द स्टेज पण तुम्ही कधीही वाईट बोलू नका. स्टेजवर तुमच्याकडून अजिबात वाईट येणार नाही, काळजी करू नका. म्हणजे जो काही कॉन्शियसनेस आहे, बोलताना जो कॉन्शियसनेस आहे तो आपोआप ऑटोमॅटिक तुमच्यामध्ये येईल. आणि तुम्हाला जी भीती वाटते की बोलताना माझ्याकडून काही चुकीचं बोललं जाईल, तसं होणार नाही. राईट. तर या सगळ्या गोष्टींवर आय थिंक मला जे शेअर करायचं होतं ते मी केलेलं आहे. मानवी मन कोणतीही कला आत्मसात करू शकतो, त्यामुळे तुम्ही वक्ता होऊ शकता. याचे काही व्हिडिओज मी यूट्यूबवर पण शेअर करणार आहे, तर तुम्ही यूट्यूबला फॉलो करू शकता, इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. फेसबुकवर मी प्रत्येक शनिवारी लाईव्ह येऊन ह्याच विषयावर आपण डिस्कस करू. अन्य काही विषय असतील तेही आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर ऑनलाईन कोर्सेस पण आपण सुरू करतोय. जर कोणाला ऑनलाईन कोर्सेस ला जॉईन करायचं असेल तर अत्यल्प फीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कोणतेही लोक याला जॉईन करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला हे सगळं काही शिकवलं जाईल. आणखी काही प्रश्न असतील तर डेफिनेटली आपण घेऊ. बरोबर. आणखी एक गोष्ट आपण शिकलो की वक्त्याने इफ यू टॉक मोर पीपल विल रिमेंबर लेस. आणि त्याच्यामुळे कमी बोला पण मुद्देसूद बोला. प्रत्येक शब्दाला आपल्या वजन पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक शब्द कमी शब्दात जास्त बोलण्याचा सराव म्हणजे प्रभावी होणे. खूप बोलून एवढूसा पॉइंट देणे म्हणजे फक्त वक्ता की तुम्ही खूप बोलता पण त्याच्यात काही सार खूप कमी आहे. पण काही लोक खूप कमी बोलतात, सार खूप जास्त देतात, तो प्रभावी वक्ता. त्यामुळे प्रभावी वक्ता होण्याचे जे काही सुरुवातीचे इनिशियल पॉइंट्स होते ते आपण घेतले. पुढच्या सेशनमध्ये ज्यावेळी पुढच्या सॅटर्डेला अवश्य या, आपण भेटूया. पुढच्या सॅटर्डेला मी वक्त्याचे 7 गुण हे तुम्हाला डिस्कस करणार आहे, हे तुमच्या समोर ठेवणार आहे की वक्ता होण्यासाठी कोणत्या 7 गुणांची आवश्यकता असते. मला वाटतं सेशन संपण्यापूर्वी मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सगळेजण आलात, या ठिकाणी थांबलात. जे काही अनेक मोठी माणसं सुद्धा होती, म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अरविंद म्हात्रे सेशन बघत होते, ज्यांच्या चॅनलला लाखो फॉलोअर्स आहेत, मिलियन्स फॉलोअर्स आहेत, असे माथेरानचे संतोष पवार साहेब बघत होते. अनेक माझे मित्र, मोरेश्वर पाटील, विक्रांत, कितीतरी मित्र. जो श्रोत्यांना धरून ठेवतो तोच खरा वक्ता. विक्रांतजी बरोबर आहे. शुभम म्हात्रे, शरद ठाकूर, साधना किणी म्हणतात की सर्वांना भेटा. अच्छा, ओके. आणि अत्यंत चांगला व्यक्ती, निर्मळ मनाचा माणूस. धन्यवाद साधनाजी. भूषण म्हात्रे सिंगर आहेत. सिंगर होण्यासाठी पण सिंगर याचा अर्थ वक्ता. जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता, काहीही बोलता, गाणं म्हणता, तरी सुद्धा. हरीश पाटील नमस्कार. ज्ञानेश्वर मोरे नमस्कार. हरीश पाटील, अप्रतिम कला आहे तुमच्याकडे, धन्यवाद. संतोष बहिरा साहेब खूप खूप धन्यवाद. डिअर फ्रेंड इन गुड मुवमेंट ड्युरिंग लॉकडाऊन पिरियड, थँक्यू. परेश पाटील धन्यवाद. राजश्री पाटील धन्यवाद. परेश म्हात्रे धन्यवाद. विक्रांत ठाणगे, प्राणी सुद्धा आपापल्या परीने आपल्याला संभाषण करीत असावेत. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या गायीपासून तिचे वासरू दूर झाले तर वासराच्या अंबरण्यातून साथ घालत असतात. बरोबर. त्यांना एक लिमिटेड ताकद निसर्गाने दिलेली आहे. माणसासारखी त्यांना शब्द संख्या दिलेली नाही, त्यांना शब्द दिलेले नाही. त्याच्यामुळे त्यांना विविध विषयांवर बोलता नाही. हा मात्र त्यांना विचित्र आवाज करण्याची, म्हणजे त्यांना दुःख होत असेल तर आवाज करू शकतात, आनंद होत असेल तरी ते आवाज करू शकतात, ते गाऊ शकतात, कोकिळा गाऊ शकते. त्यामुळे त्यांनी निसर्गाने एक लिमिटेड ताकद दिली. विक्रांतजी, आपल्याला मात्र अनलिमिटेड आहे आणि त्याचा उत्तम उपयोग करायला शिकणे म्हणजे संभाषण कला विकसित करणे. संतोष बैराजी धन्यवाद. इंद्रजीत, त्या वक्तृत्व करताना भाषा प्रभुत्व असणे गरजेचं आहे का? भाषा शुद्ध असणे तसं. भाषा शुद्ध आणि अशुद्ध असा प्रकार नसतो. मी अग्री भाषेतून माझा कार्यक्रम करतो. मी मराठी भाषा उत्तम बोलतो. मी हिंदी भाषेतून सेशन्स करतो आणि मी इंग्रजी भाषेत चांगलं बोलू शकतो. याचा अर्थ असा की तुम्ही भाषेवर काम जरूर करा, परंतु ऑडियन्स प्रमाणे भाषा निवडा. उदाहरणार्थ तुमच्या ऑडियन्सचा क्लास काय, त्यानुसार तुम्ही तुमचे शब्द आले पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही अगदी कुठेही बोलत असाल तर जर आवश्यक असेल तर इंग्रजी वापरू नका, सिंपल. पण
जर वक्ता बनायचंय तुम्हाला तर भाषेवर प्रभुत्व असेल तर त्याच्याही पेक्षा चांगलं. मात्र तुमची जी नॅचरल भाषा आहे ती जर तुम्ही अत्यंत प्रभावीपणे वापरली तरी त्यातूनही चांगला. कारण माझे 972 कार्यक्रम हे माझ्या मातृभाषेतून वर्बल कम्युनिकेशन हे 85% आहे. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने तिथे जाऊन बोलता. मात्र ज्या विषयावर बोलाल त्या विषयावर तर थोडासा तरी आपला अभ्यास पाहिजे. वक्ता हा थोडासा नॉलेजेबल असावा थोडासा. त्यामुळे आपलं ते नॉलेज जेवढं आहे तेवढं परफेक्ट असायला पाहिजे. चुकीची माहिती देणे योग्य नाही. अभिनय, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला. अतुल शेळके, थँक्यू व्हेरी मच. अक्षर शेटगे, क्या बात आहे. अक्षय, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. प्रज्ञाजी धन्यवाद. गुपेश म्हात्रे, एक कविता व्हायला पाहिजे. गुपेश म्हात्रे, आपण कवितांचा एक वेगळा सेशन करणार आहोत, त्यावेळी आपण कविता करू. कारण या टॉपिकवर जे श्रोते ऐकतात त्यांना ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे. कविता बोलायची तर आणखी वक्ता आता मुद्दा गुपेशने आणलेला आहे तो एकच मिनिटं मी सांगतो की ज्याला वक्ता व्हायचं त्याने थोडासा गायनाचा थोडासा केला पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा ते थोडासा बोलून दाखवाल तुम्हाला कविता प्रेझेंट करता आली पाहिजे. म्हणजे असं असेल की उदाहरणार्थ साधा आहे, कळा त्या सोसता नाही, कुणाला बोललो नाही, उपाशी मी जरी होतो अधाशी वागलो नाही. असं जर तुम्हाला बोलायचं असेल तरी ह्याला एक लय आहे ही वाक्याला समजली पाहिजे. ह्याला एक लय आहे, राईट. जर तुम्ही कसंही बोललात अगदी कळा त्या सोसताना ही कुणाला असं नाही चालणार, तर त्याला एक लय आहे. त्या लयीत यावं लागेल तुम्हाला, ते शिकावं लागेल. कळा त्या सोसताना ही कुणाला बोललो नाही, उपाशी मी जरी होतो अदाशी वागलो नाही. जर गाऊन बोलत असाल ना तर आणखी उत्तम. कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही, कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही, कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही, उपाशी मी जरी होतो अदाशी वागलो नाही. ज्यांची कविता आहे त्या कवीला खरोखर धन्यवाद की उत्तम मांडलेली कविता, गझल आहे ही. आणि जर तुम्ही गाऊन बोललात म्हणजे गुपेश तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं आणि आपला विषय पण झाला. जर तुम्ही थोडंसं शिकलात तर प्रेक्षक श्रोत्यांना जिंकण्याच्या कलामध्ये ही कला येते की तुम्हाला थोडंसं गायनाचा अंग असेल तर लोक तुमचं ऐकतात कंटिन्युअसली. भाषा शुद्ध नसल्यामुळे असं नाहीये कुठल्याही